सर्वप्रथम सर्व उपस्थित धम्म बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आणि खूप खूप धन्यवाद जिन सागर. आपण अशा प्रकारची अतिशय उत्तम अशी प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे आणि मला वाटतं की या प्रवचन मालिकेमधलं दुसरं पुष्प मी आज गुंफणार आहे. आणि आपण ही संधी जी दिली मला त्याबद्दल मी संयोजकांचे, आपणा सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. बंधू आणि भगिनींनो, जसं आपण अनुभवलेलं आहे की मुळातच या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, बराचसा उशीर झालेला आहे. आणि माझ्या समोर एक प्रश्न आहे की आपण किती वेळ घ्यावा, आपण किती वेळ बोलावं. तर मला असं वाटतं की जेवढं मला शक्य होईल तेवढं मी कमी वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपल्याला इतर जे काही कामं असतील किंवा आपलं जे नियोजन असेल त्याप्रमाणे फ्री होता येईल. बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता आजचा जो विषय आहे हा अतिशय मूलभूत असा विषय आहे. ज्याला आपण असं म्हणू शकतो की बाबासाहेबांच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये त्यांची बुद्ध विचारांच्या दिशेने जी काही वाटचाल झाली आणि त्या दिशेने त्यांनी स्वतःला जे घडवलं, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः बुद्धाच्या शिकवणीविषयी, बुद्धाच्या धम्माविषयी, एकूणच बौद्ध धर्माविषयी जे सखोल चिंतन केलेलं आहे आणि या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनी हा जो निष्कर्ष काढला की माझ्या समाजासाठी, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या कल्याणासाठी जर सर्वोत्तम कोणता धर्म या पृथ्वी तलावर उपस्थित असेल तर तो केवळ बुद्धाचा आणि बुद्धाचाच धम्म आहे. यावर त्यांची निष्ठा होती, यावर त्यांचा दृढ विश्वास होता आणि अशा या सखोल चिंतनातून ते त्या निष्कर्षापर्यंत पोहोचले. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सरतेशेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांसोबत बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. बंधू आणि भगिनींनो, आज कदाचित आजच्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला याचं गम्य तेवढं लक्षात येणार नाही. कदाचित जे जुने ज्याला आपण असं म्हणूया की जे आदरणीय ज्येष्ठ मंडळी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना याची चांगली जाणीव आहे की ज्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी धर्मांतर केलं, ती परिस्थिती आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून कशी होती, किती भयावह अशा परिस्थितीमध्ये आपला समाज जीवन जगत होता. कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणूया की एक माणूस म्हणून माणुसकीचं जीवन जगण्याचा अधिकार हा या समाजाला नव्हता. अशा बिकट परिस्थितीमध्ये, अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जे करून दाखवलेलं आहे त्याला जगामध्ये तोड नाही आणि याविषयी आपणा सर्वांनाच चांगलं माहित आहे. बंधू आणि भगिनींनो, मी हे म्हटलं की आजच्या पिढीला कदाचित तेवढं लक्षात येणार नाही, कारण त्यांनी ते अनुभव तसे प्रत्यक्षात घेतलेले नाहीत. आजही आजच्या समाजामध्ये, भारतामध्ये जातीयता आपण अनुभवतो, परंतु त्याचे स्वरूप बदलत चाललेले आहेत. त्याची जी अभिव्यक्ती आहे ती वेगवेगळ्या प्रकारे आज आपण पाहतो. खरं म्हणजे त्याच्याकडे मला जायचं नाही आणि तो विषय तशा अर्थाने मी या ठिकाणी मांडायची गरजही नाही. मला या ठिकाणी हे सांगायचंय की बाबासाहेबांची जी विचारांची दिशा होती ती बुद्ध धम्माच्याच अनुषंगाने कशी होती हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया या लेखाच्या माध्यमातून. बाबासाहेबांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि तेव्हापासून आपला समाज हा एक प्रकारे स्वतःला बौद्ध म्हणवतो आहे किंवा त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि अनेक लोक बौद्ध धर्मानुसार अनुसरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला हे लक्षात आलं असेल की हा जो लेख आहे तो 1950 साली मे महिन्यामध्ये वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने महाबोधी सोसायटीचं जे मासिक आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येतं की
धर्मांतर हे नंतर झालं 1956 ला. तत्पूर्वी 6 वर्षापूर्वीच हा लेख आलेला होता. खरं पाहता 1950 साली बाबासाहेबांनी याच महाबोधी सोसायटीच्या जर्नलमध्ये किंवा मासिकामध्ये 2 लेख लिहिलेले होते. आणि हे दोन्हीही लेख अतिशय प्रसिद्ध आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्याचं वाचन केलेलं असेल, अभ्यास केलेला असेल. स्क्रीनवर मेसेजेस येत आहेत. हा, तर अनेकांनी ते विषय अभ्यासलेले असतील. बाबासाहेबांनी जे 2 लेख लिहिले त्यापैकी हा एक आहे की भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य, आणि दुसरा आहे राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन, म्हणजे हिंदू स्त्रियांची उन्नती व अवनती, असं ते टायटल आहे, ज्याच्याविषयी आपल्याला माहित असेल. खरं म्हणजे तो एक खूप अतिशय छान असा विषय आहे, ज्याच्याविषयी आता आपल्याला बोलणं शक्य नाही. परंतु जर आपण थोडंसं पाठीमागे गेलं तर आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांनी जातीभेद निर्मूलन हे एक भाषण दिलेलं होतं, जे की कधी त्यांना देता नाही आलं प्रत्यक्ष, परंतु त्यांनी ते छापलं. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट नावाने, जे लाहोरला ते देणार होते, जे तिथल्या संयोजकांनी मान्य केलं नाही, कारण त्यातले विचार त्यांच्या पचनी न पडणारे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी 1936 ला महार परिषदेसाठी मुंबई इलाक्यामध्ये जे भाषण दिलं ते सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे मुक्ती कोण पथे, किंवा ज्याला आपण म्हणतो अर्थात धर्मांतर का. तर मी हे यासाठी सांगतोय बंधू आणि भगिनींनो, की यावरून आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांची विचारांची दिशा, बाबासाहेबांना आपला समाज हा प्रगती पथावर कसा नेता येईल यासाठी जे काही चिंतन मनन ते करत होते, आणि त्या अनुषंगाने आपल्या समाजाचं ते प्रबोधन करत होते. हे जे वेगवेगळे भाषणं आहेत किंवा लेख आहेत, हा त्याचा एक भाग आहे. आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की बाबासाहेबांचं किती गहन चिंतन होतं. बंधू आणि भगिनींनो, या प्रत्येक बाबतीत खूप काही सांगण्यासारखं आहे, आणि त्याच्यासाठी एक प्रवचन पुरेसं नाही. अनेक आपल्याला कदाचित प्रवचन मालिका म्हणून पाहावी लागतील. परंतु असो, आज आपण फक्त केवळ आजच्या विषयापुरतच बोलण्याचा प्रयत्न करूया. बंधू आणि भगिनींनो, यामध्ये जिन सागर, थोडस ते मेसेजेस माझ्या याच्यावर येत आहेत, ते अडथळा होतोय. तुम्ही जरा तेवढं डील करू शकलात तर बरं होईल. तर आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपला जो विषय आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब नेमकं काय आपल्याला सांगतायत. खरं पाहता हा जो विषय आहे त्याची मांडणी त्यांनी इतकी सुव्यवस्थितपणे केलेली आहे, तर्कशुद्ध पद्धतीने केलेली आहे, अनेक दाखले देऊन त्यांनी केलेले आहे, आणि सविस्तर त्याची आखणी आपल्या समोर मांडलेली आहे. परंतु त्या सर्व गोष्टींचा उहापोह करणं, त्यावर चर्चा करणं आणि त्या सर्वच गोष्टी विस्ताराने समजून घेणं हे कदाचित वेळेअभावी आपल्याला शक्य नाही होणार. म्हणून मी त्यातला जो अत्यंत महत्वाचा जो भाग आहे आणि त्या विषयाची जी मांडणी आहे त्यातला तो भाग मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, 1950 सालचा हा जो लेख आहे त्याची सुरुवात करतानाच बाबासाहेब एक प्रकारे भारतामध्ये किंवा जगामध्ये जे प्रस्थापित धर्म आहेत आणि जे प्रस्थापित धर्मांचे संस्थापक आहेत त्यांची ते तुलना करतात. त्यांच्या विचारसरणीची आणि बुद्धाच्या विचारसरणीची, बुद्धाच्या शिकवणीची आणि त्यांच्या शिकवणीची, त्यांच्या तत्वज्ञानाची आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाची ते तुलना करतात. आणि ही तुलना करत असताना ते आपल्याला स्पष्टपणे दाखवून देत आहेत की इतर धर्म, त्यांचे संस्थापक, त्यांची तत्वप्रणाली, त्यांची विचारसरणी, त्यांची आचरण पद्धती आणि बुद्धाची विचारसरणी, तत्वप्रणाली, आचरण पद्धती यामध्ये महद अंतर आहे. एक प्रकारे आपण असं म्हणूया की जमीन आसमानचा फरक आहे. तर तो कसा आहे नेमका हे त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. खूप विस्ताराने त्यांनी सांगितलेलं आहे. मी तेवढं
विस्ताराने सांगणार नाही. मी फक्त उल्लेख करू इच्छितो, की जसं आता आपण पाहूया त्यांनी 4 प्रमुख धर्मांचा उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे ख्रिश्चन धर्म, एक म्हणजे इस्लाम, त्यानंतर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म. यामध्ये ख्रिश्चन धर्म हा येशू ख्रिस्ताशी संबंधित आहे. ते त्याचे संस्थापक मानले जातात. मुस्लिम धर्माचे संस्थापक महम्मद मानले जातात. हिंदू धर्माचे एक प्रकारे संस्थापक हे कृष्ण मानले जातात आणि बौद्ध धर्माचे संस्थापक हे स्वतः भगवान बुद्ध किंवा सम्यक संबुद्ध मानले जातात. या 4च धर्मांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. जगामध्ये अनेक अनेक इतरही छोटे मोठे धर्म आहेत, परंतु जगावर ज्यांचं प्राबल्य आहे, जगावर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या विचारांचा पगडा आहे, त्याचाच त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये ते सांगताना हे सांगतायत, की जसं आपण पाहिलं, की इतर 3 धर्म आणि बुद्धाचा धर्म यामध्ये काही फरक आहेत, मूलभूत फरक आहेत. एक म्हणजे इतर जे धर्म आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या स्वतःचं काहीतरी एक महत्व विशद केलेलं आहे. एक प्रकारे ते आत्मस्तुती करतात किंवा आपला अहंभाव त्यामधून ते दाखवतात. याचा अर्थ असा, की जसं जर आपण पाहिलं, ख्रिश्चन धर्म म्हणजे येशू ख्रिस्त हे जे आहेत, हे स्वतःला देवाचा पुत्र सांगतात. आणि ते असं म्हणतात, की मी एकमेव पुत्र आहे. देवाचा मी एकमेव पुत्र आहे आणि म्हणून मी जे काही सांगतो ते एक प्रकारे देवाच्या पुत्राच्या तोंडून आलेली वाणी असल्यामुळे तुम्ही ती मानली पाहिजे, असं ते सांगतात. त्याच्यानंतर दुसरे जे आहेत ते म्हणजे मोहम्मद पैगंबर मुस्लिम धर्माचे. ते असं म्हणतात, की मी एकमेव संदेशवाहक आहे किंवा दूत आहे. पैगंबर म्हणजे दूत आणि तोही शेवटचा दूत आहे. यानंतर दुसरा दूत होणे नाही. आणि म्हणून जे काही परमेश्वराकडून म्हणजेच अल्लाकडून जी शिकवण आलेली आहे, अल्लाचा जो संदेश आहे, तो मी तुम्हाला देत आहे आणि तो तुम्ही स्वीकारला पाहिजे, तरच तुमची मुक्ती आहे. आणि त्यानंतरचं तिसरं जे उदाहरण बाबासाहेब देतात ते म्हणजे कृष्णाचं. आणि कृष्ण ते म्हणतात, की या दोघांपेक्षा 2 पावले पुढे आहे. कृष्ण स्वतःला केवळ देव म्हणत नाही, तर ते स्वतःला परमेश्वर म्हणजेच देवाधिदेव आहे असं म्हणतात. म्हणजे स्वतःच ते देवाधिदेव आहेत, देवांचे सुद्धा देव आहेत. अशा प्रकारे ते म्हणतात आणि त्यांची सर्वांनी पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, तरच आपल्याला मुक्ती मिळेल किंवा स्वर्ग प्राप्त होईल, असं हे सांगतात. बाबासाहेब या ठिकाणी बुद्धाविषयी जेव्हा बोलतात, तर ते म्हणतात, की बुद्धाने मात्र अशा प्रकारची कोणतीही स्वतःला वेगळी उपाधी लावलेली नाही. बुद्धाने कधीही असं म्हटलं नाही, की मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा संदेशवाहक आहे, किंवा मी स्वतःच परमेश्वर आहे, देवाधिदेव आहे, असं बुद्धाने कुठेही दावा केलेला नाही. आणि हीच गोष्ट सर्वात महत्वाची आहे. कारण या ठिकाणी बुद्ध एक माणूस म्हणून, आपल्यासारखेच एक मानव म्हणून ते स्वतःला सांगतात, की मी तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. मी मानवाचा पुत्र असून एक सर्वसाधारण मनुष्य या नात्यानेच त्याने आपल्या धर्ममतांचा आणि तत्वज्ञानाचा प्रसार केला आहे, असं बाबासाहेब म्हणतात. बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट खूप महत्वाची आहे, कारण यामधून काय निदर्शनास येतं, तर इतर जे 3 धर्म संस्थापक आहेत, ते स्वतःला मोक्षदाता म्हणवतात. जर तुम्ही त्यांची पूजा केली, ते म्हणतील तसं जर तुम्ही वागलात, तर तुम्हाला मोक्ष मिळू शकतो, मुक्ती मिळू शकते. अशा प्रकारचा दावा इतर धर्मांनी केलेला आहे आणि त्यांच्या शिकवणींनी केलेला आहे. अर्थात त्याच्यामध्ये विस्ताराने मी जाणार नाही, खूप काही सांगण्यासारखं असलं तरी. मात्र या ठिकाणी बुद्ध आपल्याला स्वतःला केवळ मार्गदाता असं संबोधतात. बुद्ध म्हणतात, की मी केवळ मार्गदाता आहे, मी तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे. परंतु मनुष्य म्हणून मी जो काही सर्वोच्च मानवी गुणांचा विकास केलेला आहे, म्हणजेच मी जी संबोधी प्राप्त केलेली आहे, मानवी सर्वोच्च आदर्श स्थान मी प्राप्त केलेलं आहे, त्या अर्थाने मी तुमच्यासारखाच आहे आणि म्हणून मी केवळ एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला
योग्य मार्गदर्शन करू शकतो. योग्य दिशेने कशा प्रकारे जीवन जगायचं हे मी सांगू शकतो. आणि खऱ्या अर्थाने बुद्धाने मानवी दुःख ज्याला आपण म्हणतो, मानवी दुःखावरचा जो उपाय आहे, मानवी दुःख कसं नष्ट करायचं, मानवी असमानता कशी नष्ट करायची, मानवाला ज्या अनेक प्रकारच्या समस्या भेडसावतात, त्या भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय कसा शोधायचा, किंवा ज्याला आपण असं म्हणूया, थोडक्यात सांगायचं झालं तर माणूस म्हणून एक उत्तम जीवन आपण कसं जगायचं, एक माणूस म्हणून सर्वोत्तम जीवन, आनंदी जीवन, सुखमय जीवन, ज्याच्यामध्ये आपली स्वतःची आणि इतरांची आपण काळजी घेऊ, अशा प्रकारे ज्याला आपण म्हणतो मैत्री भाव ठेवून, करुणा भाव ठेवून आपलं जीवन कसं जगायचं, या अर्थाने बुद्धाने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणून ते मार्गदाता आहेत. बंधू आणि भगिनींनो, इतर धर्मामध्ये तुम्हाला कर्मकांड पाहायला मिळतील. इतर धर्मामध्ये तुम्हाला अंधश्रद्धेवर आधारित कितीतरी गोष्टी पाहायला मिळतील. मात्र बुद्ध धम्मामध्ये अशा गोष्टींना थारा नाही. या ठिकाणी सर्व गोष्टी ह्या मानवी बुद्धीला पटणाऱ्या किंवा तर्कावर खऱ्या उतरणाऱ्या, ज्याला आपण म्हणतो की तर्क बुद्धीवर उतरणाऱ्या किंवा तर्काच्या कसोटीला उतरणाऱ्या अशा ज्या बाबी आहेत, मानवी हिताच्या ज्या बाबी आहेत, त्याच बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि अशा अर्थाने बुद्ध हे स्वतःला मार्गदाता म्हणवतात. आणि मला वाटतं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण कृपया याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करा की ही गोष्ट कशा अर्थाने महत्वाची आहे. याचं कारण मी थोडक्यात एवढंच सांगेल की ज्या जुन्या धर्मांमध्ये आपण होतो, त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे माणूस म्हणून स्वतःची एक ओळख सुद्धा दाखवण्याची आपल्याला मुभा नव्हती. आपण हे सुद्धा म्हणू शकत नव्हतो की आम्ही सुद्धा एक माणूस आहोत, आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच एक मानव प्राणी आहोत. ज्या प्रकारचं जीवन तुम्ही स्वतंत्रपणे या समाजामध्ये जगू शकता, तशा प्रकारचं जीवन एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे. हे सांगण्याचं धाडस सुद्धा न करण्या इतपत आपण या पूर्ण जी काही संस्कृती होती, त्याचा जो पगडा होता, धर्मग्रंथांचा जो पगडा होता, या एक प्रकारच्या मानसिक गुलामगिरीमध्ये आपण अडकलेलो होतो. खरं पाहता आपणा सर्वांवरच अतोनात असे उपकार आहेत बाबासाहेबांचे, बुद्धाचे स्वतःचे. बुद्धाने हा धम्म आपल्याला दिला आणि म्हणून आपण माणुसकीच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करू शकतोय. बंधू आणि भगिनींनो, ही साधी गोष्ट नाहीये. यावर आपण नक्कीच अधिक विचार करावा, चिंतन करावं. खरं पाहता या ठिकाणी बाबासाहेब आणखी काही गोष्टी सांगतात. ते म्हणतात की बुद्धाचा धम्म आणि इतर धर्म यामध्ये मूलभूत फरक आहेत. पहिला जो फरक ते सांगतात तो म्हणजे इतर धर्मामध्ये नीतिमत्तेला महत्वाचं स्थान नाही, जेव्हा की बुद्ध धम्मामध्ये नीतिमत्ता ही सर्वोत्तम अशी मानली गेलेली आहे. ते असं म्हणतात की जर आपण हिंदू धर्माचं उदाहरण घेतलं किंवा इतर धर्माचं सुद्धा आपण उदाहरण घेतलं, तर इतर धर्मांमध्ये देवाला, ईश्वराला जे स्थान आहे, ते स्थान बुद्ध धम्मामध्ये नीतिमत्तेला, सदाचरणाला आहे, नैतिक जीवनाला आहे. म्हणून बुद्ध धम्माचं संपूर्ण अधिष्ठान हे केवळ नीतिमत्तेवर आधारित आहे. नीतिमत्ता आहे म्हणूनच बुद्धाचा धम्म आहे. आणि बाबासाहेब यावर जास्त कटाक्षाने जोर देतात की आपण नीतिमत्तेने जीवन जगलं पाहिजे आणि बुद्धाची शिकवण आपण आत्मसात केली पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, यामध्ये पण खूप विस्ताराने मी आता सांगणार नाही, परंतु भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी याची खूप विस्ताराने आणि अतिशय सुस्पष्ट अशी मांडणी केलेली आहे. ती म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फरक दाखवलेले आहेत. एक म्हणजे धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय, अशा प्रकारची मांडणी बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथामध्ये केलेली, जी आपण अनेकांनी वाचलेलीच आहे. परंतु ज्यांना माहित नाही त्यांनी कृपया त्याचं वाचन करावं, ज्यामधून
धम्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय यामधला फरक आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. या ठिकाणी धम्माचा जो आधार आहे तो नीतिमत्तेचा आहे आणि भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेब धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म अशीच धम्माची व्याख्या करतात. बंधू आणि भगिनींनो, ही जी व्याख्या आहे ही इतरत्र कुठेही आपल्याला पाहायला मिळणार नाही, जी बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. खरं म्हणजे धम्म आणि नीती किंवा सदाचार हा एक इतका मोठा विषय आहे, की ज्याच्याविषयी आपण खूप काही बोलू शकतो. खूप काही त्याच्याविषयी सांगितलं जाऊ शकतं. संपूर्ण आपलं बौद्ध जीवनच हे शिलाचरणावर आधारित आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की आपण जेव्हा बौद्ध बनतो, तर आपण नीतिमान आदर्श स्वतःमध्ये प्रस्थापित केलं पाहिजे. आपण एक नीतिमान जीवन आपण जगलं पाहिजे आणि तशा अर्थाने स्वतःला बौद्ध म्हणून आपण समाजामध्ये आणलं पाहिजे किंवा आपलं एक तसं वर्तणूक असली पाहिजे. आपल्याला आठवत असेल 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर 15 ऑक्टोबरच्या सकाळी बाबासाहेबांनी अतिशय विस्तारित असं एक भाषण दिलेलं आहे. दीक्षार्थी लोकांच्या समोर. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा आपण बौद्ध होत आहोत म्हणजे काय याच्याविषयी बरंच काही विस्ताराने सांगितलेलं आहे. त्यामधलं एकच गोष्ट, एकच वाक्य किंवा एकच सेंटेन्स मी आपल्याला सांगू इच्छितो. ते म्हणतात, की एकदा का तुम्ही बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला, तर मग तुम्हाला बौद्ध धर्मानुसारच आचरण करावं लागेल किंवा तशा प्रकारची जीवनशैली तुम्हाला आत्मसात करावी लागेल. त्याच्यामध्ये सरमिसळ करता कामा नये. जर तुम्ही बौद्ध होत असाल आणि त्याच्यामध्ये इतर धर्मांचं किंवा हिंदू धर्माच्या शिकवणीचं पाणी जर तुम्ही बौद्ध धर्माच्या पाण्यामध्ये मिसळत असाल, तर बौद्ध धर्माचा शुद्ध पाण्याचा प्रवाह हा कलुषित होऊन जाईल. तो त्याच्यामध्ये हे पाणी जर मिसळलं गेलं तर ते घाणेरडं होईल. अशा प्रकारे ते आपल्याला चेतावणी देतात. बंधू आणि भगिनींनो, आपण यावर चिंतन करण्याची गरज आहे, की खरंच आपण तशा प्रकारे प्रयत्न करतोय का? आजही आपण काही जुन्या चालीरीती, कर्मकांड, पूजा अर्चा ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत का? याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. बुद्धाच्या धम्माचं जे स्वच्छ, सुंदर असं जे पाणी आहे ते आपण तसंच अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि याच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला एक कसोटी दिलेली आहे. आणि ती कसोटी म्हणजे काय? जर आपल्याला असा प्रश्न स्वतःला विचारायचा असेल, की मी खरंच खऱ्या अर्थाने बौद्ध आहे का? आणि माझी खरा बौद्ध असण्याची ओळख काय असायला हवी? तर एक प्रश्न स्वतःला आपण विचारायचा तो म्हणजे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, काय त्या 22 प्रतिज्ञांचं मी पालन करतो का? या ठिकाणी मी असं म्हणू शकतो, की जो व्यक्ती स्वतःला बाबासाहेबांचा अनुयायी समजतो, जो व्यक्ती स्वतःला बाबासाहेबांना आपला गुरु मानतो, जो व्यक्ती बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलेला आहे, त्या धम्माचे आपण पाईक आहोत असे मानतो, त्या प्रत्येक व्यक्तीचं हे कर्तव्य आहे, की त्यांनी 22 प्रतिज्ञांचं पालन केलंच पाहिजे. मी या ठिकाणी केलंच असा शब्द वापरलेला आहे. याकडे लक्ष द्या. 22 प्रतिज्ञांचं पालन करणारा व्यक्तीच खरा बौद्ध असू शकतो, असं मला या ठिकाणी म्हणायचंय आणि त्याच उद्देशाने बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. खरं पाहता हा अतिशय विस्ताराचा विषय आहे, परंतु त्याच्यामध्ये आता वेळेअभावी मी खूप सखोल जाणार नाही. आपण पुढे जाऊया. बाबासाहेबांनी हे जे काही धर्मांचं एक प्रकारे तुलना करून एक मीमांसा आपल्या समोर मांडलेली आहे. त्याच्यानंतर ते म्हणतायत, की आजच्या काळामध्ये आपल्याला खरंच योग्य धर्म म्हणून कोणता पर्याय उपलब्ध आहे? तर ते म्हणतात, की जेव्हा आता आपण बौद्ध धम्म स्वीकारण्याविषयी त्याच्याकडे दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही तेव्हाच नाही सॉरी ते म्हणतात, की बौद्ध धर्म हा एकमेव पर्याय जगासमोर उपलब्ध आहे इतर धर्मांच्या तुलनेत.
ही गोष्ट ते 1950 ला सांगतायत. जेव्हा की धर्मांतराची घोषणा त्यांनी 1936 ला केलेली होती. त्या अर्थी त्यांनी स्वतःची तयारी सुरू केलेली होती. समाज प्रबोधनाची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली होती. अनेक ठिकाणी भाषणं आणि लेखन त्यांनी केलेलं होतं. परंतु त्या दिशेने जी वाटचाल आहे, तिचा जो एक कळस आहे, तो 14 ऑक्टोबर 1956 ला प्रत्यक्षात उतरला. प्रत्यक्षात त्यांनी समाजाला धर्मांतरित केलं म्हणजे बौद्ध बनवलं किंवा समाज त्यांच्या पाठीमागे बौद्ध बनला. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यावर श्रद्धा असल्यामुळे ते बौद्ध बनले. परंतु केवळ बौद्ध बनून काम होत नाही ना. बौद्ध बनल्यानंतर त्यानुसार आचरण करण्याची मोठी जबाबदारी ही आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि त्या अर्थाने आपण पाहिलं तर बाबासाहेब हे म्हणतात की हे जे इतर धर्म आहेत आणि बुद्धाचा धर्म आहे, याच्यामध्ये तुलना करताना ह्या जरी काही बाबी आता आपण पाहिलेल्या असल्या तरी ते म्हणतात की यावर आपल्याला सखोल विचार करून इतर धर्म आणि बौद्ध धर्म यामधला सर्वोत्तम श्रेष्ठ धर्म कोणता आहे हे आपल्याला तपासण्याची गरज आहे. आणि ते मग प्रत्येक धर्माशी बौद्ध धर्माची विस्तृतपणे तुलना करणं जरी शक्य नसलं तरी ते थोडक्यात ते निष्कर्ष म्हणून आपल्या समोर मांडतात. त्या 4 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या ज्या मी आता आपल्याला त्यांच्याच शब्दांमध्ये वाचून दाखवू इच्छितो. पहिला मुद्दा ते म्हणतात की कोणताही समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्या समाज व्यवस्थेला एकतर कायद्याचा किंवा नीतिमत्तेचा आधार घ्यावा लागतो. कायदा आणि नीतिमत्ता या दोघे पैकी एखादी गोष्ट जरी नसेल तर समाज टिकून राहू शकत नाही. कोणत्याही समाजात कायद्याला कमी महत्व देण्यात आलेले असते. कायदे तोडणाऱ्यांना नियमानुसार शिक्षा करणे एवढाच उद्देश कायद्याचा असतो. बहुसंख्य समाजाला मात्र नैतिकतेच्या आधार आणि अधिकाराच्या जोरावर जीवन जगण्यास भाग पाडण्यात आलेले आहे. म्हणून नैतिकतेच्या अर्थाने समाज जीवन जगण्याचा मार्ग या अर्थाने धर्माचा स्वीकार केला गेला पाहिजे. आता या ठिकाणी पहिलाच जो मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की समाजाला जर सुव्यवस्थित ठेवायचं असेल, समाजाचं सुव्यवस्थित नियमन करायचं असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक म्हणजे कायद्यानुरूप समाजाला तुम्ही एक प्रकारची ज्याला आपण म्हणतो शिस्त लावू शकतो किंवा ज्याला आपण डिसिप्लिन म्हणू शकतो किंवा तशा अर्थाने नियंत्रणात समाज राहू शकतो. अन्यथा तो निर्बंध होऊन स्वैराचार निर्माण होऊ शकतो. अनेक प्रकारचे गुन्हे समाजामध्ये निर्माण होऊ शकतात आणि अराजकता समाजामध्ये निर्माण होऊ शकते. तर याच्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे हे ते सांगतात. परंतु त्याही पेक्षा नीतीची जास्त आवश्यकता आहे असं ते म्हणतात. बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की कायदा हा ज्याला आपण म्हणतो की कमी संख्येने अल्पसंख्य लोकांवरच नियंत्रण ठेवू शकतो. बहुसंख्य लोकांवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यांना नीतिमत्तेची शिकवण देण्याची गरज आहे. त्यांना नीतिमान जीवन कसं जगायचं याचं प्रशिक्षण देण्याची गरज आहे. जर प्रत्येक माणूस हा नीतिमान जीवन जगण्यामध्ये प्रशिक्षित झाला, त्याचं मन प्रशिक्षित झालं, त्याने आपल्या स्वतःच्या मनावर ज्याला आपण म्हणतो लोभ, मोह आणि द्वेष हे जे काही अकुशल भाव असतात आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, त्यावर जर कार्य केलं आणि त्यातून तो जर बाहेर पडला आणि अलोभ, अद्वेष आणि अमोह यांनी जर त्यांनी कृती केली तर तो व्यक्ती नीतिमान जीवन जगू शकतो आणि समाजामध्ये कोणाला शिक्षा करण्याची गरज पडणार नाही. कारण माणूस स्वतःचं नैतिक जीवन कसं जगायचं हे स्वतः ठरवणार आहे तो. या ठिकाणी त्याला देवाची भीती नाही, या ठिकाणी त्याला कायद्याची भीती नाही. तर बाबासाहेब हे म्हणतात की जेव्हा ईश्वराच्या भीतीपोटी तुम्ही नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करता तर ते खरं नैतिक जीवन नाही. जेव्हा तुम्ही कायद्याच्या भीतीपोटी नैतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करता तर ते सुद्धा खरं नैतिक जीवन नाही. जेव्हा तुम्ही स्वतः समजून
स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनापासून तुम्ही हे ओळखता की नैतिक जीवन जगणं हे माझ्यासाठी, माझ्या व्यक्तिगत विकासासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी गरजेचं आहे, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने तुम्ही नैतिक जीवन स्वतःमध्ये आत्मसात करू शकता. आणि तशा अर्थाने हा हा एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात की जे जगामध्ये जे उपलब्ध धर्म आहेत, त्यांना या कसोट्यांवर उतरलं पाहिजे. तर हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा ते म्हणतात की धर्म हा विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. जर धर्म हा विज्ञानाच्या विरोधी असेल तर आणि वैज्ञानिकतेच्या कसोटीवर खरा उतरत नसेल तर उपहास आणि हास्यास्पद ठरेल. जीवनाचा मापदंड म्हणून ठरविण्यास असा विज्ञान विसंगत धर्म पात्र ठरत नाही व काळाच्या प्रवाहात नष्ट होत असतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास धर्माला जर कार्यशील व्हायचे असेल तर तो तर्क आणि बुद्धिवादावर आधारित असावा. यालाच विज्ञानाशी सुसंगत धर्म म्हणता येईल. बंधू आणि भगिनींनो, खरं पाहता या ज्या कसोट्या बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत, 4 कसोट्या दिलेल्या आहेत, त्यातली आपण दुसरी पाहत आहोत. आपण जर थोडासा स्वतःला प्रश्न विचारला किंवा आपण आपल्या एक माणूस म्हणून स्वतःकडे पाहिलं तर तुम्हाला किंवा मला हा प्रश्न पडतो की इतका सखोल आपण कधी विचार करू शकलो असतो का हो? आपल्या मनामध्ये असे प्रश्न कधी निर्माण झाले होते का? आपण अशा प्रकारच्या कसोट्या काही असू शकतात, त्या कसोट्यांवर आधारित धर्माची निवड केली जाऊ शकते, याचा कधी आपण विचार केला असता का? बाबासाहेबांनी हे खूप महत्वाचं काम केलेलं आहे. त्यांनी ही गोष्ट आपल्याला दिलेली आहे. त्यांनी स्वचिंतनातून, त्यांच्या प्रगल्भ अशा बुद्धिमत्तेतून, प्रखर अशा बुद्धिमत्तेतून या गोष्टींचा अभ्यास करून आपल्या समोर ह्या क्रायटेरिया मांडलेल्या आहेत, ह्या कसोट्या मांडलेल्या आहेत. बंधू आणि भगिनींनो, कधी कधी आपण याचं वाचन जरूर करतो, हे आपण वाचतो, परंतु त्याच्या सखोलतेमध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करत नाही. आपल्याला याचे गर्भितार्थ लक्षात येत नाहीत. याचे गर्भितार्थ हे केवळ स्वार्थी हेतूने दिलेले नाहीत. केवळ एखाद्या माणसाचा व्यक्तिगत विकास आणि त्याचं स्वतःचं कल्याण एवढंच यामध्ये सामावलेलं नाही. बाबासाहेब जो विचार करतात, ज्याला आपण जर आता बौद्ध धम्माच्या भाषेत जर सांगायचं झालं तर बाबासाहेब हे बोधिसत्व या विचारांच्या प्रभावातून किंवा त्या विचारसरणीतून हा विचार करतात. बोधिसत्व हा अखिल मानवाच्या कल्याणाचा विचार करतो आणि त्या विचारातून त्यांनी ह्या कसोट्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत. याचाच अर्थ असा की इतर धर्म आणि बुद्धाचा धम्म या दुसऱ्या कसोटीवर कसा उतरतो. आणि म्हणून ते म्हणतात की जो कोणता धर्म आहे तो विज्ञानाशी सुसंगत असला पाहिजे. जर तो विज्ञानाशी मेळ खात नसेल तर तो हास्यास्पद होऊ शकतो, उपहासाचा विषय होऊ शकतो, हे बाबासाहेब सांगतात. बंधू आणि भगिनींनो, आजही आपल्या पूर्ण भारतीय समाजाकडे जर आपण पाहिलं तर हा अविज्ञानवादी दृष्टिकोन जो इतर धर्मांनी धर्मग्रंथांच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यामध्ये रुजवलेला आहे, त्याचे दुष्परिणाम आज आपला देश अनुभवत आहे. आजही अंधश्रद्धेचा जबरदस्त पगडा या जनमानसावर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अंधश्रद्धेमुळे, या चालीरीतींमुळे, रूढी परंपरांमुळे आणि कर्मकांडांमुळे अनेक लोकांचं शतकानुशतके अतोनात असं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब जे म्हणतात की विज्ञाननिष्ठ धर्म असायला हवा. हे इतर धर्म विज्ञानाच्या कसोटीवर खरे उतरत नाहीत. याचे अनेक दाखले आणि पुरावे आपण बोलू शकतो, त्यावर चर्चा करू शकतो. वेळाअभावी मी त्याच्यामध्ये जाणार नाही. ते तुम्ही चांगलं समजता, त्याच्यावर तुम्ही अभ्यास करू शकता. या ठिकाणी केवळ बुद्धाचा आणि बुद्धाचाच धम्म असा आहे की जो विज्ञानाशी पूर्णपणे सुसंगत आहे. विज्ञाननिष्ठ धर्म म्हणून बुद्धाच्या धर्माचंच नाव घेतलं जातं
आणि म्हणूनच तो अखिल जगतामध्ये फैलावलेला आहे किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. इतर धर्म त्या कसोटीवर उतरत नाहीत आणि म्हणून इतर धर्मांचा जो प्रभाव आहे आधुनिक माणसावरचा हा खूप कमी कमी होत चाललेला आहे. असं म्हणूया की त्यांची पकड ही पूर्णपणे सैल झालेली आहे आणि आज त्या अर्थाने पाहता बौद्ध धम्मासाठी अनुकूल अशी परिस्थिती संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेली आहे. मात्र त्यामध्ये आपली भूमिका, आपली जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. तर बंधूंनो, यापेक्षा जास्त सांगणं कठीण आहे कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. त्यामुळे मी पुढे जाऊ इच्छितो. त्याच्यामध्ये एकच मुद्दा ऍड करू इच्छितो. विज्ञानाशी सुसंगत बुद्धाचा धम्म आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे बुद्धाच्या शिकवणीमध्ये अत्यंत मूलगामी अशी जी शिकवण आहे ज्याला म्हणतात प्रतित्य समुत्पाद, ज्याला सामान्य मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो कार्य कारण भाव. आणि ही जी शिकवण आहे हाच विज्ञानाचा मूलभूत आधार आहे. विज्ञान सुद्धा त्यावरच आधारलेलं आहे. बुद्धाची शिकवण सुद्धा त्यावरच आधारलेली आहे. प्रतित्य समुत्पाद, कार्य कारण भाव ओळखल्याशिवाय आपण कोणतेही कर्म करू नये याविषयी बाबासाहेबांनी इतरत्र बोललेलं आहे. मी त्याचा नंतर संदर्भ देईलच आपल्याला. तर म्हणून ही जी बाब आहे ही किती महत्वाची आहे बुद्धाच्या शिकवणीमध्ये याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यानंतरचा तिसरा मुद्दा बाबासाहेब जे सांगतात ते म्हणतात की केवळ सामाजिक नीतिमत्ता या दृष्टीने धर्माला एका कसोटीस उतरावे लागते. धर्म हा केवळ नीतिमत्तेवर आधारलेला असून चालत नाही. तर त्याने पहा, हा खूप महत्वाचा मुद्दा बाबासाहेब पुढे सांगतायत. पुन्हा वाचतो मी. धर्म हा केवळ नीतिमत्तेवर आधारलेला असून चालत नाही, तर त्याने स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाहीच्या 3 मूलभूत तत्वांची स्वीकार केला असला पाहिजे. जीवनाची ही 3 मूलभूत तत्वे स्वीकारल्याशिवाय कोणताही धर्म जगामध्ये टिकून राहू शकत नाही. मला वाटतं हे अतिशय बोल्ड असं स्टेटमेंट आहे आणि अतिशय ठामपणे बाबासाहेबांनी हा मुद्दा आपल्या समोर मांडलेला आहे. या ठिकाणी जरी एका अर्थाने बुद्धाचा धम्म हा नीतीवरच आधारलेला असला तरीही बाबासाहेब या ठिकाणी आपल्याला एक दुसरी दृष्टी देऊ इच्छितात. आपल्याला ते जी दृष्टी देतात ती म्हणजे लोकशाही मूल्यांची दृष्टी देतात. लोकशाही मूल्य आपल्यामध्ये रुजली पाहिजे त्या अर्थाने ते देतात. आणि आपल्या लोकशाहीची जी लोकशाही आणि ज्याला आपण म्हणतो की भारतीय राज्य घटना ही ज्या मूल्यांवर आधारित आहे त्या मूल्यांविषयी बाबासाहेब आपल्याला सांगतायत. आणि या ठिकाणी ते सांगतायत की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता किंवा बंधुत्व आणि न्याय ह्या ज्या चतुश्री आहेत, ते जे 4 मूल्य आहेत ते त्यांनी लोकशाहीमध्ये राज्य घटनेमध्ये प्रस्थापित केलेले आहेत. आणि ते आवर्जून सांगतात की हे जे मूल्य आहेत हे मी फ्रेंच राज्य क्रांतीमधून घेतलेले नाहीत. अनेकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी हे त्या राज्य क्रांतीमधून हे मूल्य उचललेले आहेत, पण तसं नाही. बाबासाहेब म्हणतात की हे जे मूल्य आहेत हे मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्याकडून घेतलेले आहेत आणि ते मूलभूत शिकवण बुद्धाचीच आहे हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. बुद्धाच्या शिकवणीचा हा एक अविभाज्य भाग आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. बंधू आणि भगिनींनो, हा संपूर्ण विषयच अतिशय विस्ताराने पाहण्यासारखा आहे, परंतु आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी खूप काही विस्ताराने सांगणार नाही. परंतु यामध्ये पहिला जो मुद्दा आहे स्वातंत्र्य, या स्वातंत्र्याविषयी बाबासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे 1936च्या भाषणामध्ये विश्लेषण केलेलं आहे आणि ते आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. तर मला असं वाटतं की त्याच्याविषयी बाबासाहेब नेमकं काय म्हणतायत ते एकदा पुन्हा आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मी ते वाचून दाखवतो जेणेकरून आपल्याला अधिक ते लक्षात येईल, चटकन लक्षात येईल, यासाठी मी ते वाचून दाखवणार आहे. 1 सेकंद फक्त मी थोडंसं पाणी पितो.
तर बंधू आणि भगिनींनो, अतिशय कान देऊन लक्षपूर्वक ऐका. आणि या ठिकाणी हे सांगू इच्छितो मी, की आपण अवश्य हे जे भाषण आहे ते वाचा आणि त्यावर चिंतन करा. तर यातला फक्त यापुरताच मुद्दा मी फक्त वाचून दाखवत आहे. ते म्हणतात, की ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही, त्याला बाह्यकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही, तो जिवंत असून मेला आहे. ज्याचे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? तर पुढे ते त्याचं उत्तर देत आहेत, जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. बंधू आणि भगिनींनो, हे मी पुन्हा वाचतो. जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वतंत्र म्हणतो. पुढे म्हणतात, जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या तह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव लक्षात घेतल्याशिवाय कशावर विश्वास ठेवीत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असता त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो, सारांश जो सर्वस्वी स्वाधीन आहे, तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. बंधू आणि भगिनींनो, हा एवढा जरी भाग आपण लक्षात घेतला, त्यावर जर आपण चिंतन केलं, तर मला असं वाटतं की आपल्याला इतर कोणत्याही गोष्टींची आवश्यकता पडणार नाही. ही जी शिकवण आहे, एक प्रकारे जसं भगवान बुद्धांनी एका सुत्तामध्ये खूप विस्ताराने ह्याची माहिती दिलेली आहे, ज्या सुत्ताचं नाव आहे कालाम सुत्त. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी या सुत्ताचा उल्लेख केलेला आहे. काही भाग त्याच्यामध्ये त्यांनी उद्धृत केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आणि एक बौद्ध व्यक्ती म्हणून जर विचार केला, तर हे जी कालाम सुत्ताची जी शिकवण आहे, कालामांना जी शिकवण बुद्धांनी दिलेली आहे, तीच खऱ्या अर्थाने मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. हीच बाब बाबासाहेबांनी आपल्याला प्रकर्षाने लक्षात आणून दिलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीविषयी खूप काही आपल्याला पाहण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे, त्यावर विचार करण्यासारखं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी आपल्याला स्वातंत्र्य कशाला म्हणायचं हे लक्षात आणून दिलेलं आहे आणि हा अतिशय अतिशय विस्तारित असा विषय आहे.
खरं पाहता ज्याला बुद्धी आहे, ज्याला स्वाभिमान आहे, जो स्वतः विचार करू शकतो, जो स्वतःचं भलं आणि बुरं कशात आहे, काय माझ्यासाठी कुशल आहे आणि काय माझ्यासाठी अकुशल आहे, काय माझ्यासाठी योग्य आहे, उचित आहे आणि काय माझ्यासाठी अनुचित आहे, अयोग्य आहे, हे पाहू शकतो, ठरवू शकतो, असा जो कोणी व्यक्ती असेल तोच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे, असं बाबासाहेब म्हणतात. बंधू आणि भगिनींनो, हीच बुद्धाच्या धम्माचं हेच खरं म्हणजे वैशिष्ट्य आहे. हे स्वातंत्र्य अशा प्रकारचं ज्याला आपण म्हणू की मानवी स्वातंत्र्य देण्याची बाब तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. तुम्ही कितीही धर्मग्रंथांचं चाळण करा, वाचन करा, अभ्यास करा, सखोल चिंतन करा, या गोष्टी इतरत्र पाहायला नाही मिळणार. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही जी कसोटी दिलेली आहे, तीच कसोटी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ही गोष्ट ते 1950 साली सांगतात. आणि त्यानुसार ते आपल्या समाजाला एक प्रकारे तयार करतायत, की आपल्याला कुठल्या दिशेने जाणं गरजेचं आहे. आपल्या समाजाच्या नव्हे, तर संपूर्ण भारत देशातल्या समाजाच्या दृष्टीने आणि जगातल्या समाजाच्या दृष्टीने जगासाठी जर कोणता धर्म असेल, तर तो बुद्धाचाच धर्म, एकमेव धर्म मानवी कल्याणाचा आहे, हे ते ठासून सांगतात. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं, की ह्या गोष्टींवर आपणही खूप सखोल चिंतन करण्याची गरज आहे आणि तशा प्रकारे आपल्या जीवनांमध्ये हे मूल्य रुजवण्याची गरज आहे. आपण थोडं लवकर पुढे जाऊया. चौथा मुद्दा. चौथ्या मुद्द्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, धर्माने गरिबीचे समर्थन करू नये. धर्माच्या नावाखाली गरिबीचे समर्थन करणे म्हणजे धर्माचा विपर्यास करणे होय. अनैतिकता आणि गुन्हेगारी यांना चिरस्थायी स्वरूप प्राप्त करून देणे होय. एवढेच नव्हे, तर समाजाला दारिद्र्याच्या नरकात लोटणे आहे. बघा, ही जी चौथी कसोटी बाबासाहेब देतायत, ही कसोटी सुद्धा आपल्यासाठी किती महत्वाची आहे. आपण या कसोटीवर सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आपण जर अन्य धर्मांचा विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी दारिद्र्याचंच उदात्तीकरण केलेलं आहे. त्या शिकवणींचा पायाच मुळी तसा आहे. खूप जास्त विस्ताराने सांगण्याची गरज नाही. आपण सर्वच अनुभवी आहात. तुम्हाला सर्वांना या गोष्टी चांगल्या माहीत आहेत. या धर्मांची शिकवणच अशी आहे, की ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ तुम्हाला जसं पिढ्यानपिढ्या ठेवण्यात आलेलं आहे, तुम्हाला वर्ण व्यवस्थेमध्ये तुमच्या विशिष्ट जातीचं जे कर्म सांगण्यात आलेलं आहे, तेच करत राहणं हेच तुमचं कर्म आहे आणि तोच तुमचा धर्म आहे. याचा अर्थ असा आहे, की जे खालच्या वर्णातले आहेत, त्यांनी तसंच राहिलं पाहिजे. वरच्या वर्णातल्या लोकांनी त्यांचे कर्म केले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही जर दरिद्री असाल, तुम्हाला कुठल्याही प्रकारची सुख सुविधा नसतील, ज्याला आपण म्हणू की एक मानवी जीवन जगण्याची सुद्धा मुभा नसेल, अशा प्रकारचं जीवन जगण्याचे समर्थन या लोकांनी केलेलं आहे, त्यांच्या ग्रंथांनी केलेलं आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला जो शेवटचा निष्कर्ष दिलेला आहे, तो आहे जातीभेद निर्मूलन या ग्रंथामधला, त्यांच्या त्या भाषणामधला. ते म्हणतात की ही जी काही विषमता आहे, ही विषमता ज्या मानसिकतेमधून निर्माण झाली, ज्या ग्रंथांमधून ती निर्माण झाली, ज्या शिकवणीच्या आधारावर ती निर्माण झाली आणि एक प्रकारे दारिद्र्यता या समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये लादली गेली, या धर्म या धर्म ग्रंथांनाच झुगारून देण्याची गरज आहे. त्यालाच आपण नाकारलं पाहिजे आणि योग्य दिशेने पुढे गेलं पाहिजे. हीच गोष्ट या ठिकाणी बाबासाहेब सांगतात. बुद्धाचा धम्म असा नाहीये. बुद्ध कधीही गरिबीचं उदात्तीकरण करत नाही. बुद्ध पहिल्यांदा जे पीडित आहेत, वंचित आहेत, गरजू आहेत, दुःखी आहेत, एक प्रकारे अनाथ आहेत, ज्यांना कुठलाही आधार नाही, अशा लोकांची काळजी घेण्याविषयी बुद्धाची शिकवण सांगते. बुद्धाच्या शिकवणीमध्ये करुणा आणि मैत्री हे त्याचं द्योतक आहे आणि म्हणून
बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की बुद्धाची शिकवण ही खऱ्या अर्थाने माणसाला उन्नती पथावर नेण्यासाठी मार्गदर्शन करते, ती प्रेरणा देते. आणि म्हणून आपण सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे की या सर्व कसोट्यांच्या आधारावर केवळ एकच धर्म उतरू शकतो, तो म्हणजे बुद्धाचा धम्म, हे बाबासाहेब सांगतात. आता त्यांच्या शब्दात मी थोडस वाचतो. माझ्या माहितीप्रमाणे केवळ बौद्ध धम्मच वरील साऱ्या कसोट्यांना पूर्णपणे उतरू शकतो. बौद्ध धम्म हाच एक असा धर्म आहे की ज्या की की त्याच्या स्वीकार करणे जगाला आज भाग आहे. आजचे आधुनिक जग प्राचीन जगाच्या मानाने फारच वेगळे आहे. त्यालाच आज धर्माची खरी आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता भागविण्यासाठी त्याला बुद्धाच्या धर्माचीच निवड करावी लागणार आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी स्पष्टपने हे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे की फक्त आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवाला बुद्धाचाच धर्म निवडावा लागेल. कारण तोच या कसोट्यांवर खऱ्या अर्थाने उतरतो आणि तोच मानवी विकास करू शकतो, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुत्व आहे आणि सर्व प्रकारचा विकास आहे. या ठिकाणी समता आणि बंधुत्व याच्यावर खूप जास्त सांगण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, परंतु बाबासाहेबांनी फक्त माणसांमधली किंवा पुरुषांमधली समानता नाही सांगितलेली. या ठिकाणी स्त्री आणि पुरुष यामधली समानता सुद्धा बुद्धाने आपल्याला बहाल केलेली आहे. याविषयी सुद्धा बाबासाहेब या भाषणामध्ये सांगतात. आणि आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, या 22 प्रतिज्ञांमधली 9वी आणि 10वी जी प्रतिज्ञा आहे, या 2 प्रतिज्ञा खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात, 9वी प्रतिज्ञा अशी आहे, सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. आणि 10वी प्रतिज्ञा आहे, मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी बघा, बाबासाहेबांनी ह्या प्रतिज्ञा कोणाला दिल्या? तो आपल्याला दिल्या ना. जे लोक त्या ठिकाणी धर्मांतरित होत होते त्या सर्वांना त्यांनी दिलेल्या आहेत. आपणही त्याचा पार्ट आहोत, भाग आहोत. त्या ठिकाणी फक्त समता म्हणजे मी फक्त सर्व मनुष्य मात्र समान आहेत एवढंच मानणार आहे असं नाही, तर मी समता स्थापित करण्याचा प्रयत्न करेन. याचा अर्थ दुहेरी जबाबदारी आहे. एक म्हणजे मी स्वतः तसं मानणं की सर्व मनुष्य प्राणी मनुष्य मात्र समान आहेत. स्त्री पुरुष असा भेद आपण मानता कामा नये. जरी तो निसर्गता असला तरी मनुष्य म्हणून ते समान आहेत, याला प्राधान्य देणं. आणि दुसरी गोष्ट, समता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करणं, ही जबाबदारी आपल्यावर एक प्रकारे त्यांनी टाकलेली आहे 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हा अतिशय मोठा विषय आहे. सखोल आपण त्यावर अभ्यास करू शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. या ठिकाणी आता शेवटचा जो पार्ट आहे या संपूर्ण बाबासाहेबांच्या भाषणाचा किंवा लेखाचा, तो मी सांगणार आहे, परंतु वेळेअभावी त्याच्यामध्ये खूप विस्ताराने मी बोलू शकणार नाही, कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. बाबासाहेब हे म्हणतात की एकदा हे लक्षात आलं की या सर्व कसोट्यांवर खरा उतरणारा एकमेव धम्म आहे, तो म्हणजे बुद्धाचा. तर मग या बुद्धाच्या धम्माचं आचरण करण्यासाठी किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे सुद्धा बाबासाहेबांनी त्यावेळेला आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी 3 गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की पहिली गोष्ट ही की बौद्ध धर्माचा बायबल सदृश प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे. दुसरी गोष्ट, बौद्ध भिक्खू संघाच्या ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणे. आणि तिसरी गोष्ट ही की आंतरराष्ट्रीय बौद्ध मिशन स्थापन करणे. ह्या 3 गोष्टी बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी आवश्यक आहे आणि ते करण्याची गरज आहे, हे बाबासाहेब या ग्रंथामध्ये आपल्याला सांगतात.
बंधू आणि भगिनींनो, आता या या टप्प्यावर येताना मी आणखी एक संदर्भ आपल्याला देऊ इच्छितो, जो त्रिरत्न बौद्ध संघाच्या अर्थाने अत्यंत महत्वाचा आहे. तो असा, की बाबासाहेबांनी हा जो लेख लिहिला 1950 साली महाबोधी सोसायटीच्या मासिकामध्ये, हा लेख भंते उर्गेन संरक्षितजी यांच्या वाचनामध्ये आला. बाबासाहेबांचे बुद्ध धम्माविषयीचे विचार पाहून ते वाचून भंते अतिशय प्रभावित झाले आणि एक प्रकारे त्यांनी त्या लेखाला प्रतिसाद दिला आणि बाबासाहेबांना पत्र व्यवहार केला. बाबासाहेबांना त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये या लेखाची प्रशंसा केली आणि स्वतः ते कशा प्रकारे काम करत आहेत. त्यावेळेला ते कॅलिंगपॉंगला होते, तर त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं भिक्षू जीवन आणि कशा प्रकारे ते धम्मासाठी काम करत आहे याच्याविषयी थोडीशी माहिती त्यांनी बाबासाहेबांना लिहून कळवली आणि बाबासाहेबांनी त्याचं उत्तर त्यांना लिहून कळवलं. तर ते उत्तर सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ते या ठिकाणी मी थोडस आपल्याला सांगू इच्छितो. त्यावर जे उत्तर बाबासाहेबांनी लिहिलं ते म्हणतात, की बौद्ध धम्माच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रयत्न यशस्वी व्हायचा असेल तर त्याची भिक्षूंच्या खांद्यावर मोठीच जबाबदारी पडते. यापूर्वी होते त्याही पेक्षा त्यांनी अधिक कार्यरत बनले पाहिजे. त्यांनी आपल्या गुहातून बाहेर पडलेच पाहिजे आणि लढणाऱ्या शक्तींच्या आघाडीवर राहिले पाहिजे. याचा अर्थ असा, की एक प्रकारे भिक्षूंची जबाबदारी किती मोठी आहे हे बाबासाहेब भंतेंना त्यावेळेला या पत्रातून सांगत होते. अर्थात त्याचा विस्ताराने मी पुढच्या गोष्टी सांगणार नाही, परंतु एक गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, की बाबासाहेबांची जी विचारसरणी होती, बौद्ध धम्म कशा प्रकारे भविष्यामध्ये रुजवला पाहिजे, बुद्ध धम्माचं भवितव्य भारतामध्ये कसं असलं पाहिजे, याच्याविषयीची स्पष्ट कल्पना भंतेंना त्याच वेळेला आली आणि तीच प्रेरणा घेऊन भंतेंनी नंतरच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये त्रिरत्न बौद्ध महासंघ हा जो संघ आज आपण भारतामध्ये ज्या संघामार्फत बुद्ध धम्माच्या प्रसार आणि प्रसाराचं काम करत आहोत, त्याची स्थापना केली. अर्थात त्याची स्थापना त्यांनी इंग्लंडला केली आणि त्याच्यानंतर आपल्याकडे भारतामध्ये केली. आज या संघाला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत जागतिक स्तरावर आणि भारतीय स्तरावर जवळपास 40 पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत. अर्थात हा एक खूप मोठा विस्ताराचा वेगळा विषय होईल. या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय, की त्यांनी ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, एक म्हणजे एक बौद्धांचं बायबल सदृश एखादा ग्रंथ असला पाहिजे, ज्याची पूर्तता त्यांनी स्वतःच केलेली आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून त्याच्यामध्ये नेमकं काय असायला पाहिजे हे सुद्धा या लेखामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी दुसरी जी बाब सांगितलेली आहे ती म्हणजे भिक्षू संघाच्या ध्येय धोरणात व कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडविण्याविषयी. तर ही जर गोष्ट आपण पाहिली तर त्याच्यासाठी त्यांनी जेसुईट पंथाचा उल्लेख केलेला होता आणि जेसुईट पंथाचं जे काम आहे ते मिशनरी पद्धतीचं आहे. मिशनरी पद्धतीने काम करून धम्माचा प्रचार आणि प्रसार केला गेला पाहिजे, यावर बाबासाहेबांनी जोर दिलेला होता आणि त्यांना त्यावेळेला असं वाटत होतं की भिक्षू जे आहेत ते त्या पद्धतीने काम करत नाहीयेत. बंधू आणि भगिनींनो, त्या विषयामध्ये जास्त बोलण्यासारखं आता नाही आहे, परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की हा जो संघ आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ हा मिशनरी पद्धतीनेच काम करतो आणि बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या पद्धतीने धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करतो आणि अशा माध्यमातून अखिल भारतीय बौद्ध समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आणि त्याचा लाभ आपण सर्व घेत आहात. तर ही एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि अर्थातच त्रिरत्न बौद्ध महासंघ हा संघ हा जागतिक संघ आहे. जागतिक स्तरावर तो काम करतो. अनेक देशांमध्ये त्याच्या शाखा आहेत. अनेक धम्मचारिणी जगभर धम्माचं काम करतात. अनेक धम्म मित्र काम करतात. अनेक धम्म सहाय्यक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. अगदी जागतिक पातळीवर सांगायचं झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये आज जगामध्ये बौद्ध धम्माच्या कार्याला वाहून घेतलेला हा एकमेव असा संघ आहे.
तर बंधू आणि भगिनींनो, या सर्व गोष्टींचा विचार करता आपण खरंच स्वतःला एक प्रकारे भाग्यशाली समजलं पाहिजे, की बुद्धाची अतुलनीय शिकवण ही बाबासाहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली. बाबासाहेबांनी अनेक प्रकारे बुद्धाच्या धम्माचं महत्व आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या नंतर तीच प्रेरणा घेऊन बाबासाहेबांची धम्म क्रांतीची ज्योत हातामध्ये घेऊन उर्गेन संरक्षितांनी या संघाच्या माध्यमातून धम्म प्रचार आणि प्रसाराची मुहूर्तमेढ रोवली आणि तिच्या माध्यमातून हे कार्य आपण सुरू केलेलं आहे, जे शतकानुशतके पुढेही चालू राहील अशी मला आशा आहे. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये आपल्या स्वतःचा विकास आहे आणि इतरांचा पण विकास किंवा कल्याण आहे. तर बंधू आणि भगिनींनो, सरते शेवटी मी आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो, संयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ही मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम.